Today we will discuss about the monosubstituted benzene, disubstituted benzene derivative, trisubstituted benzene derivatives, and next part isomerism, types of isomerism. आज आपण हे सर्व पॉइंट जे आहे ते बघणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात प्रथम या आधीच्या लेक्चरला आपण मोनोसबस्टिट्यूटेड जे बेंझिन आहे या पद्धतीचे एक्झाम्पल की ज्यामध्ये बेंझिन रिंगला एकच सबस्टिट्यूएंट अटॅच असतो त्याला म्हटलं जातं मोनोसबस्टिट्यूटेड बेंझिन. त्याचे एक्झाम्पल आपण टोल्यून, ॲनिलीन, फिनॉल, ॲनिसोल, बेन्झाल्डेट, बेन्झोइक ऍसिड असे एक्झाम्पल या आधी आपण बघितले. याला म्हटलं जातं मोनोसबस्टिट्यूटेड बेंझिन की ज्या बेंझिनला एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट असते. तर त्याचेच काही एक्झाम्पल इथे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 2-फिनाइल हेप्टेन. तर 2-फिनाइल हेप्टेन मध्ये इथे एकच आपल्याला सबस्टिट्यूएंट जो आहे तो पाहायला मिळतो. तर आता याच्यामध्ये कार्बनची संख्या इथं 6 पेक्षा जास्त झालेली आहे. आपण कार्बन ॲटम जर काउंट केले तर ते होणारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर त्याकरिता रूल काय दिलेला आहे, इफ द अल्किल सबस्टिट्यूएंट इज लार्जर दॅन द बेन्झिन रिंग. जर अल्किल सबस्टिट्यूएंट म्हणजे हा जो सबस्टिट्यूएंट आहे त्याकरिता तर जो रूल आहे त्या रूल कडे जाऊयात आपण. इफ द अल्किल सबस्टिट्यूएंट, जर अल्किल सबस्टिट्यूएंट जो आहे तो जर लार्जर असेल बेन्झिन रिंग पेक्षा की ज्याच्यामध्ये 7 किंवा 7 पेक्षा जास्त कार्बन ॲटम असतील तर द कंपाऊंड इज नेम्ड ॲज अ फिनाइल सबस्टिट्यूटेड अल्केन. तर अशा वेळेस त्या कंपाऊंडचं नाव जे आहे फिनाइल सबस्टिट्यूटेड अल्केन असं म्हटलं जातं. मग याच्या ठिकाणी कार्बन ॲटम जर आपण या अल्किल ग्रुपचे काउंट केले तर कार्बन ॲटमची संख्या 7 आपल्याला पाहायला मिळते. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बेन्झिनमध्ये बेन्झिन जर आपण कार्बन काउंट केले तर 6 कार्बन ॲटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 1, 2, 3, 4, 5 and 6. म्हणजे या ठिकाणी कार्बनची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे बेन्झिन ऑटोमॅटिकली काय होणार आहे तर बेन्झिन होणार आहे सबस्टिट्यूएंट आणि त्याच्यामुळं या कंपाऊंडचं नाव जे आहे ते होणार आहे पॅरेंट अल्केन. 7 कार्बन ॲटम असलेलं होतं हेप्टेन आणि त्यातल्या 2 नंबरच्या कार्बन ॲटमला आपण नंबरिंग जे आहे लेफ्ट हँड साईडने केलं. कमीत कमी नंबरिंग या साईडने केल्यानंतर जास्त नंबरिंग येईल. त्याच्यामुळे लेफ्ट हँड साईडने नंबरिंग केलं त्याला नंबरिंग आलं 2. 2 नंबरला हा फिनाइल C6H5 ग्रुप अटॅच आहे त्याला म्हटलं जातं 2-फिनाइल हेप्टेन. त्यानंतर आणखी असंच याच पद्धतीचं जे एक्झाम्पल आहे की ज्या ठिकाणी अल्किल ग्रुपची संख्या कमी आपल्याला कार्बनपेक्षा पाहायला मिळतात. इथं बेन्झिन मध्ये कार्बनची संख्या आहे 6 आणि हा जो अल्किल ग्रुप आहे याच्यामध्ये कार्बनची संख्या जर आपण काउंट केली 1, 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी पण 6 कार्बन ॲटम जो डॉटेड पार्ट तुम्हाला पाहायला मिळतोय या डॉटेड पार्ट मध्ये 6 कार्बन ॲटम आहे. तर आणि बेन्झिन जर बघितलं तर बेन्झिन मध्ये 6 कार्बन ॲटम आपल्याला पाहायला मिळतात. इथं कार्बनची संख्या 7 होती, बेन्झिन मधील कार्बनची संख्या 6 होती, 6 होती. त्याच्यामुळे बेन्झिनला आपण सबस्टिट्यूट केलं. परंतु आता या कंडिशन मध्ये दोन्ही ठिकाणी कार्बनची संख्या इक्वल आहे, समान आहे. तर अशा कंडिशन मध्ये बेन्झिनला पॅरेंट कंपाऊंड करायचं आणि जो अल्किल ग्रुप असेल त्याला सबस्टिट्यूएंट करायचा. हा सबस्टिट्यूएंट होईल आणि मग त्याच्यामुळे कंपाऊंडचं नाव होईल हा होईल हेक्झाइल. अल्किल ग्रुप 6 कार्बन ॲटम असलेला अल्किल ग्रुप हेक्झाइल होईल आणि हे बेन्झिन होईल हेक्झाइल बेन्झिन. तर या पद्धतीचं तुम्हाला नॉमेनक्लेचर जे आहे ते लक्षात ठेवता आलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे बेन्झिन रिंग कॅन as well be considered as a substituent when it is attached to an alkane with a functional group. बेन्झिन रिंग जी आहे ती सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर केली जाते जेव्हा कार्बनला काही फंक्शनल ग्रुप जर अटॅच असतील. तर तुम्ही जर बघितलं की बेन्झिन रिंग सबस्टिट्यूएंट झाली, इथं पण सबस्टिट्यूएंट इथे पण सबस्टिट्यूएंट. जेव्हा कार्बन हे जे अल्किल ग्रुप असतील त्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप, इथे फंक्शनल ग्रुप कोणता आलाय तर Cl आलेला आहे. मग या कार्बनची संख्या 3 आहे या रिंग मध्ये आणि त्याला एक सबस्टिट्यूएंट एक फंक्शनल ग्रुप अटॅच झालेला आहे. फंक्शनल ग्रुप आहे Cl क्लोरीन आणि त्याच्या अशा ठिकाणी कार्बनची संख्या जरी 3 असली तरी बेन्झिनला काय करायचंय तुम्हाला सबस्टिट्यूएंट करायचंय. म्हणजे कार्बनची संख्या आपण रूल काय बघितलं तर कार्बनची संख्या जर जास्त असेल तर त्याला पॅरेंट अल्केन करायचं आणि बेन्झिनला सबस्टिट्यूएंट करायचं. परंतु जर असे पण एक्झाम्पल आहे की ज्या ठिकाणी कार्बनची संख्या कमी असली परंतु त्याला जर फंक्शनल ग्रुप अटॅच असला तरी देखील त्या कंडिशन मध्ये बेन्झिन रिंगला सबस्टिट्यूएंट करायचं असतं. मग अशा ठिकाणी पहिलं आपण एक्झाम्पल जे आहे 3 कार्बन ॲटम असलेलं जे अल्केन आहे तर ते 3 कार्बन ॲटम असलेलं अल्केन होतं प्रोपेन. मग पहिलं सबस्टिट्यूएंट जो पॅरेंट अल्केन आहे त्याचं नाव लिहून घ्यायचं प्रोपेन. प्रोपेनला किती नंबरला क्लोरीन ग्रुप अटॅच झालेला आहे तर 1 नंबरच्या कार्बनला नंबरिंग केलं आपण. कमीत कमी नंबर आला पाहिजे क्लोरीनला म्हणजे फंक्शनल ग्रुपला कमीत कमी नंबर आला पाहिजे. मग तो आपण लेफ्ट हँड साईडने आणि राईट हँड साईडने लेफ्ट हँड साईडने नंबरिंग दिला तर बेन्झिनला कमी नंबर येईल परंतु क्लोरीनला जास्त नंबर येईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला नंबरिंग करत असताना लेफ्ट हँड साईडने आपण नंबरिंग न करता राईट हँड साईडने नंबरिंग केलेलं आहे 1, 2 and 3.
नंबरिंग केल्यानंतर क्लोरीनला नंबर आलेला आहे 1. क्लोरीन 1 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव होणार आहे 1 क्लोरो. त्यानंतर 3 नंबरला फिनाइल ग्रुप अटॅच आहे 3 फिनाइल आणि पॅरेंट कंपाऊंड 3 कार्बन ॲटम असलेलं प्रोपेन, त्यामुळे कंपाऊंडचं नाव होणार आहे 1 क्लोरो 3 फिनाइल प्रोपेन. त्यानंतर पुढचं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एकच कार्बन ॲटम आहे, बेन्झीनमध्ये 6 कार्बन ॲटम आहे, तरी बेन्झीन रिंग काय होणार आहे सबस्टिट्यूट. का बरं सबस्टिट्यूट होणार आहे? कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर CH2 ला कोणता ग्रुप अटॅच आहे तर CH2 ला OH हा फंक्शनल ग्रुप अटॅच झालेला आहे आणि OH या फंक्शनल ग्रुपला अल्कोहोल आपण म्हणत असतो, अल्कोहोल. आणि अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करत असताना अल्कॅनॉल आपण त्याचं ई जो आहे तो ई OL ने रिप्लेस केला जातो. एकच कार्बन ॲटम आहे, त्याला नंबर देणार आहोत आपण 1. एक नंबरच्या कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच आहे. 1 नंबर कार्बन ॲटम असलेला अल्केन मिथेन होतं. मिथेनचा ई कशाने रिप्लेस करायचा? OL ने. का बरं? कारण तिथं OH ग्रुप अटॅच झालेला आहे, त्याच्यामुळे ते होईल मिथेनचं रूपांतर होईल मिथॅनॉल मध्ये. का बरं मिथॅनॉल झालं समजलं सर्वांना? कारण इथं कार्बनची संख्या 1 आहे, त्याचा अल्केन मिथेन होतं आणि मिथेनचा ANE पैकी ई जो आहे तो आपण अल्कोहोल फंक्शनल ग्रुप मी तुम्हाला या आधी सांगितले आणि त्याच वेळेस तुम्हाला नॉमेनक्लेचर पण सांगितलं होतं. अल्केनचं अल्कॅनॉल केलं जातं 12वीला, आणखी सविस्तर आहे. तर ई OL ने रिप्लेस करायचा. मिथेनचा ई जो आहे तो OL ने रिप्लेस झाला आणि 1 नंबरच्या कार्बनला फिनाइल सबस्टिट्यूएंट अटॅच झालेला आहे, त्याच्यामुळे कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होईल 1 फिनाइल मिथॅनॉल किंवा त्याला तुम्ही बेन्झाईल अल्कोहोल सुद्धा म्हणू शकता. बेन्झाईल अल्कोहोल म्हणजे C6 आणि हा जो पूर्ण ग्रुप आहे बेन्झीन रिंग आणि CH2 या पूर्ण ग्रुपला म्हटलं जातं बेन्झाईल ग्रुप. हा पूर्ण बेन्झाईल ग्रुप होईल आणि त्याला जर OH ग्रुप अटॅच असेल तर ते होतं बेन्झाईल अल्कोहोल. बेन्झाईल अल्कोहोल म्हणजे बेन्झीन रिंग आणि CH2 त्याला बेन्झाईल म्हटलं जातं आणि OH म्हणजे अल्कोहोल आहे. या पद्धतीने असंही तुम्ही नॉमेनक्लेचर करू शकता. त्याच्यानंतर पुढचा जर पार्ट बघितला आपण तर यामध्ये फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप आलेला आहे कीटोन. हा C+O हा फंक्शनल ग्रुप त्याला म्हटलं जातं कीटोन. मग पॅरेंट कार्बन जे आहे 2 कार्बन ॲटम आपल्याला इथे पाहायला भेटतं. 2 कार्बन ॲटम असलेलं अल्केन होतं इथेन. मग इथेनचा ई जो आहे तो ONE ने रिप्लेस करायचा. जसं इथं ई हा OL ने रिप्लेस केला होता तसं इथं ई ONE ने रिप्लेस करायचा, म्हणजे पॅरेंट कंपाऊंड होईल इथॅनोन. पॅरेंट कंपाऊंड होईल इथॅनोन. आणि त्यानंतर नंबरिंग करत असताना आपण SC+O ला कमीत कमी नंबर आला पाहिजे 1 आणि हा CH3 जो आहे त्याला 2 नंबर दिलेला होता. SC+O ला C6H5 म्हणजे फिनाइल रिंग अटॅच आहे, त्याच्यामुळे ही फिनाइल रिंग 1 नंबरच्या कार्बनला अटॅच झालेली फंक्शनल ग्रुप कार्बनला, त्याच्यामुळे त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होणार आहे 1 फिनाइल इथॅनोन. त्याला ॲसिटोफिनोन असं देखील म्हटलं जातं, ॲसिटोफिनोन. कारण ॲसिटोनचा फॉर्म्युला आहे CH3 C+O CH3 आणि एक CH3 ग्रुप जो आहे तो फिनाइल ग्रुपने रिप्लेस झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं ॲसिटोफिनोन. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे डायसबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह. आता बेन्झीन डेरिव्हेटिव्ह बेन्झीन पासून तयार केलेले कंपाऊंडला म्हटलं जातं बेन्झीन डेरिव्हेटिव्ह. बेन्झीन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर बेन्झीन पासून तयार होणारे नवीन जे कंपाऊंड असतात त्याला म्हटलं जातं बेन्झीन डेरिव्हेटिव्ह. आता त्या बेन्झीन डेरिव्हेटिव्ह कोणते? डायसबस्टिट्यूटेड म्हणजे बेन्झीनला तुम्हाला 2 अटॅचमेंट पाहायला भेटतील. इथं 2 अटॅचमेंट आहे, 2 क्लोरीन, इथं 2 अटॅचमेंट आहे, 2 क्लोरीन डायसबस्टिट्यूटेड आहे, इथं 2 अटॅचमेंट आहे, त्याच्यामुळे ते डायसबस्टिट्यूटेड बेन्झीन आहे. इथे एक अटॅचमेंट आहे, इथे एक अटॅचमेंट आहे, ते डायसबस्टिट्यूटेड बेन्झीन आहे. इथे एक अटॅचमेंट आहे, इथे एक अटॅचमेंट आहे, ते डायसबस्टिट्यूटेड बेन्झीन आहे. आणि ट्रायसबस्टिट्यूटेड मध्ये 3 पॉईंट ऑफ अटॅचमेंट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिलं आपण बघणार आहोत डायसबस्टिट्यूटेड बेन्झीन म्हणजे काय, त्याचा पार्ट जो आहे तो सुरुवातीला आपण बघणार आहोत. तर डायसबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह, a common name of a 3 possible isomer disubstituted benzene derivatives are given one of the prefixes. आता प्रिफिक्स वापरायचा. कोणते प्रिफिक्स वापरायचे? आर्थो त्याच्यासाठी सिम्बॉल वापरायचा O, मेटासाठी सिम्बॉल वापरायचा M आणि पॅरासाठी सिम्बॉल वापरायचा P. आर्थो, मेटा, पॅरा. आर्थोसाठी O, मेटासाठी M, पॅरासाठी P. आता आर्थो म्हणजे कोणती पोझिशन? तर 1-2 पोझिशन असेल तर आर्थो वापरायचा. मेटा म्हणजे कोणती पोझिशन? 1 नंबरला आणि 3 नंबरच्या कार्बनला जर 2 सबस्टिट्यूएंट अटॅच असतील 1 नंबर आणि 3 नंबर तर तिथे मेटा सबस्टिट्यूएंट वापरायचा. आणि पॅरा म्हणजे कोणती? 1-4 पोझिशन. 1 नंबरचा कार्बन आणि 4 नंबरच्या कार्बनला 1 आणि 4 नंबरच्या कार्बनला 2 सबस्टिट्यूएंट अटॅच असतील 1-4 ला तर त्याला पॅरा म्हटलं जातं. तर 1-2 1 नंबरच्या कार्बनला आणि 2 नंबरच्या कार्बनला जर अटॅच, इथे नंबरिंग दिलेलं आहे कार्बनचं 1 2 3 4 5 6, तर 1-2 पोझिशनला अटॅच असतील तर ऑर्थो,
1 2 3 तीन नंबर 1 आणि 3 ला अटॅच असतील तर त्याला मेटा, आणि 1 2 3 4 1 4 ला अटॅच असतील तर त्याला म्हटलं जातं पॅरा सबस्टिट्यूटेड. मग आता आपल्याला इथे पण जर बघितलं तुम्ही, इथं 1 4 पोझिशन 1 नंबर आणि 4 नंबर, मग 1 आणि 4 असेल तर कोणती त्याला म्हटलं जातं पॅरा पोझिशन, 1 आणि 3 असेल तर त्याला म्हटलं जातं मेटा पोझिशन. तर या पद्धतीने आर्थो म्हणजे 1 2 पोझिशन, मेटा म्हणजे 1 3 पोझिशन आणि 1 4 म्हणजे पॅरा पोझिशन, आर्थो मेटा आणि पॅरा पोझिशन. त्याच्यासाठी ओ एम आणि स्मॉल पी असं यूज केलं जातं, ओ स्मॉल एम अँड स्मॉल पी. IUPAC system however uses numbering instead of prefixes आर्थो मेटा और पॅरा. IUPAC जी सिस्टीम आहे त्या IUPAC सिस्टीम मध्ये काय वापरले जातात तर नंबर वापरले जातात. कशाऐवजी नंबर वापरले जातात, आर्थो मेटा पॅरा. कारण भरपूर मोठे मोठे कंपाऊंड आपल्याला पाहिजे आहे आणि त्या कंपाऊंड मध्ये आर्थो मेटा पॅराने सर्व नॉमेनक्लेचर करता येईल असं काही नाही, कारण फार त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन येत असतात आणि अशा वेळेस नंबरिंग हे जे आहे ते अत्यंत कन्व्हिनियंट होत असतं. त्याच्यामुळे IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आर्थो मेटा पॅरा वापरलं जात नाही, त्या ठिकाणी नंबर जे आहे ते वापरले जातात. तर तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे आर्थो मेटा पॅरा कुठं वापरलं जातं. तर नॉमेनक्लेचरची जी दुसरी ओल्ड सिस्टीम आहे कॉमन नेम सिस्टीम मध्ये हे आर्थो मेटा पॅरा वापरलं जातं. इथे तुम्हाला दोन दोन नॉमेनक्लेचर, दोन दोन नावं प्रत्येक कंपाऊंडचे पाहायला भेटतात. पहिलं जे नाव आहे ते IUPAC सिस्टीम प्रमाणे आहे, नवीन सिस्टीम प्रमाणे, आणि दुसरी जी ओल्ड सिस्टीम आहे कॉमन नेम सिस्टीम प्रमाणे, ब्रॅकेटमध्ये नाव तुम्हाला हे दुसरं कॉमन नेम सिस्टीम प्रमाणे इथे पाहायला भेटतं. आणि पहिलं जे नाव आहे सर्व ठिकाणी ते IUPAC सिस्टीम प्रमाणे नंबरिंग त्या ठिकाणी वापरलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. तर पहिलं आपण एक्झाम्पल घेणार आहोत तो डाय सबस्टिट्यूटेड जे बेन्झीन डेरिव्हेटिव्ह आहे त्याचं. तर पहिलं हे पॅरेंट कंपाऊंड जो आहे 1 नंबरला Cl आहे, 2 नंबरला Cl आहे, हे दोन सबस्टिट्यूएंट आहे आणि तो बेन्झीनला अटॅच झालेला आहे. बेन्झीनला अटॅच झाल्यामुळे हे दोन सबस्टिट्यूएंट बेन्झीनला अटॅच झाल्यामुळे 1 नंबरला क्लोरीन आहे, 2 नंबरला क्लोरीन आहे, 1 नंबर क्लोरीन, 2 नंबरला क्लोरीन, दोन्ही क्लोरीन सारखे आहे त्याच्यामुळे प्रिफिक्स त्याला म्हटलं जातं डाय. आणि कोणता सबस्टिट्यूएंट अटॅच आहे तर क्लोरो. कशाला अटॅच झालेला आहे तर बेन्झीनला, त्याच्यामुळे त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होणार आहे 1 2 डायक्लोरो बेन्झीन. आता हे झालं IUPAC नॉमेनक्लेचर. 1 2 आला की काय वापरायचं, आर्थो वापरायचं आपल्याला, आणि त्याच्यामुळे तिथं त्याचं नॉमेनक्लेचर होईल आर्थो डायक्लोरो बेन्झीन. तर या पद्धतीने हे झालं IUPAC नॉमेनक्लेचर. आणि दुसरं जे आहे त्याला म्हटलं जातं ते होणार आहे कॉमन नेम सिस्टीम प्रमाणे नॉमेनक्लेचर. दुसरं आपल्याला नॉमेनक्लेचर पाहायचंय. हा पहिला सबस्टिट्यूएंट 1 नंबरच्या कार्बनला अटॅच झालाय आणि हा 3 नंबरच्या कार्बनला 1 2 3. मग 1 आणि 3 दोन क्लोरीन ऍटम आहे त्याच्यामुळे डायक्लोरो कशाला अटॅच झालेला आहे तर बेन्झीनला अटॅच झालेला आहे, त्याच्यामुळे त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होईल 1 3 डायक्लोरो बेन्झीन. 1 3 आला तर तिथं काय यूज करायचा मेटा डायक्लोरो बेन्झीन, हे होईल कॉमन नेम सिस्टीम प्रमाणे नॉमेनक्लेचर. दुसरं नॉमेनक्लेचर हा एक क्लोरीन ग्रुप बेन्झीनला अटॅच झालेला आहे, हा एक क्लोरीन ग्रुप बेन्झीनला अटॅच झालेला आहे. नंबरिंग जर आपण दिलं त्याचं हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर, 1 आणि 4 नंबरला 2 क्लोरीन म्हणजे डाय क्लोरो बेन्झीन त्या कंपाऊंडचं, कारण ते बेन्झीनला अटॅच झालेले आहे त्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर होईल 1 4 डायक्लोरो बेन्झीन. या पद्धतीचं ज्याचं नॉमेनक्लेचर होईल 1 4 पोझिशन आली का त्याला नेहमी म्हणायचं पॅरा. इथं पॅरा डायक्लोरो बेन्झीन असं त्याला म्हटलं जातं. आता इथं दोन्ही जे सबस्टिट्यूएंट होते ते सारखी होती, इथे क्लोरो होता. तर आता वेगवेगळे जर सबस्टिट्यूएंट आले तर नावं कशी द्यायचे. इफ टू सबस्टिट्यूएंट आर डिफरंट, जर डिफरंट सबस्टिट्यूएंट असतील तर काय करायचं, देन दे आर एंटर अल्फाबेटिकली. ते कसे एंटर करायचे, अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायची. तर मग ब्रोमो आणि आयडो, इथं नायट्रो आहे आणि इथं क्लोरो आहे, मग अल्फाबेटिकली ब्रोमो पहिला येणार का आयडो पहिला येणार तर ऑटोमॅटिकली ब्रोमो पहिला येणार आहे. त्याच्यामुळे नंबर देत असताना इथं आयडोला 1 नंबर दिलेला नाही पाहायला मिळत तुम्हाला, ब्रोमिनला 1 नंबर दिला. का बरं ब्रोमिनला 1 नंबर दिलेला आहे, कारण ब्रोमिन अल्फाबेटिकली फर्स्ट येतो त्याच्यामुळे त्याला 1 नंबर दिलाय. 1 2 3 4 5 6. तुम्ही म्हणाल इकडनं नंबरिंग केलं तर चालेल का, चालेल. 1 2 3 4, त्याला कमीत कमी नंबर 4च येतोय. त्याच्यामुळे 1 नंबरला ब्रोमिन अटॅच आहे ब्रोमो, 4 नंबरला आयडो ग्रुप अटॅच आहे. कशाला अटॅच झालेले ते बेन्झीनला, म्हणजे हा ब्रोमिन आणि आयडो ग्रुप बेन्झीनला अटॅच झाले 1 4 1 ब्रोमो 4 आयडो बेन्झीन. किंवा त्याचं दुसरं पण नॉमेनक्लेचर जे आहे पॅरेंट कंपाऊंड तुम्ही करू शकता आयडो बेन्झीन आणि सबस्टिट्यूएंट जो आहे तो पॅरा पोझिशनला ब्रोमिन अटॅच आहे, पॅरा ब्रोमो आयडो बेन्झीन. पॅरेंट कंपाऊंड केला आयडो बेन्झीन आणि सबस्टिट्यूएंट पहिला घेतला आपण ब्रोमो, ते पॅरा ब्रोमो आयडो बेन्झीन. त्यानंतर दुसरं जे आहे क्लोरो आणि नायट्रो ग्रुप त्या ठिकाणी अटॅच झालेला आहे
मग आपण अशा ठिकाणी काय करणार आहोत, एक नंबरला जो अल्फाबेटिकली पहिला असेल त्याला एक नंबर देणार. नायट्रो जर पहिला असता तर नायट्रोला आपण एक नंबर दिला असता, परंतु अल्फाबेटिकली क्लोरीन फर्स्ट येतो त्याच्यामुळे क्लोरीनला 1 नंबर, 1 2 3 4 5 आणि 6 नंबरिंग केलं तर एक नंबरला क्लोरीन ग्रुप अटॅच आहे त्याच्यामुळे ते 1 क्लोरो, 3 नंबरला नायट्रो ग्रुप अटॅच आहे त्याच्यामुळे नायट्रो, बेन्झीनला अटॅच आहे त्यामुळे कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होईल 1 क्लोरो 3 नायट्रो बेन्झीन. आता सबस्टिट्यूएंट क्लोरो आणि त्यानंतर दुसरा जो आलेला आहे अल्फाबेटिकली सेकंड आलेला आहे नायट्रो, त्याच्यामुळे मेटा क्लोरो 3 नंबरला 1 3 पोझिशन, मेटा क्लोरो नायट्रो बेन्झीन 1 3 पोझिशन, त्याची क्लोरीनची आणि नायट्रोची पोझिशन 1 आणि 3 ला असणार आहे, मेटा पोझिशन असणार आहे. या पद्धतीने आपण डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह जे आहे त्यांचं IUPAC नॉमेनक्लेचर आणि कॉमन नेम सिस्टीम प्रमाणे नॉमेनक्लेचर जे आहे ते बघितलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे सेम याच पद्धतीने डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह आहे. इफ वन ऑफ द टू ग्रुप्स गिव्स स्पेशल नेम, दोन ग्रुप पैकी एक असा जर ग्रुप असेल स्पेशल नेम त्याच्यापासून मिळत असेल, ते स्पेशल नेम जर मिळत असेल तर त्याला पॅरेंट कंपाऊंड आपण करणार आहोत. सो इफ वन ऑफ द टू ग्रुप्स गिव्स अ स्पेशल name to the molecule then the compound is named as a derivative of that special compound. अशा वेळेस त्या कंपाऊंडचं नाव जे आहे तो स्पेशल जो कंपाऊंड असेल त्या स्पेशल कंपाऊंड वरून आपल्याला नाव द्यायचं. आता इथं पहिला जर कंपाऊंड बघितलं नॉमेनक्लेचर करत असताना NH2 ग्रुप जर अटॅच असेल बेन्झीन रिंगला तर त्याला प्रत्येकाला माहिती त्याला म्हटलं जातं ॲनिलीन. बेन्झीन रिंगला जर NH2 ग्रुप अटॅच असेल त्याला म्हटलं जातं ॲनिलीन. मग अशा वेळेस क्लोरीन काय होणार आहे सबस्टिट्यूएंट. मग क्लोरीन ॲनिलीनला नंबरिंग काय करणार आहोत आपण 1 नंबर. आता या ठिकाणी अल्फाबेटिकली ऑर्डर येत नाही, कारण का बरं, कारण इथं पॅरेंट कंपाऊंड डायरेक्ट त्याला स्पेशल नेम जे आहे ते दिलेलं आहे. आपण ती कंडिशन बघतोय, स्पेशल नेम जर असेल तर त्यावेळेस त्या स्पेशल नेम जो काही ग्रुप असेल त्या ग्रुप पासून नंबरिंग स्टार्ट करायचं. स्पेशल नेम NH2 जो आहे तो NH2 ला पहिला नंबर येणार आहे, कारण ते स्पेशल नेम होतं. बेन्झीन रिंगला NH2 ग्रुप अटॅच असेल तर ॲनिलीन होतं, त्यामुळे त्याला होणार आहे 1, क्लोरीनला 2 3 4 5 आणि 6 असं नंबरिंग होईल. मग पॅरेंट कंपाऊंड होईल ॲनिलीन आणि 2 नंबरला क्लोरो ग्रुप आहे त्याच्यामुळे नॉमेनक्लेचर होईल 2 क्लोरो ॲनिलीन असं नॉमेनक्लेचर होईल. किंवा त्याचं कॉमन नेम प्रमाणे नॉमेनक्लेचर होणार आहे 1 2 पोझिशन आहे, 1 2 पोझिशन असेल तर आर्थो क्लोरो ग्रुप अटॅच आहे ॲनिलीन, आर्थो क्लोरो ॲनिलीन असं त्याचं नॉमेनक्लेचर होईल. त्याच्यानंतर पुढचं कंपाऊंड जर बघितलं आपण तर बेन्झीन रिंगला CH3 ग्रुप जर अटॅच असेल ही पॅरेंट कंपाऊंड जर बघितलं आपण तर याला म्हटलं जातं टोल्यून. या आधी पण आपण तुम्हाला ते नॉमेनक्लेचर सांगितलेलं आहे. बेन्झीन रिंगला CH3 ग्रुप अटॅच असेल तर त्याला टोल्यून म्हटलं जातं. नंबरिंग जर केलं 1 2 3 तर 3 नंबरला नायट्रो ग्रुप येतो, त्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर होईल 3 नायट्रो टोल्यून, किंवा त्याला म्हटलं जातं बेटा नायट्रो टोल्यून असं देखील म्हटलं जाणार आहे. पुढचं एक्झाम्पल जर बघितलं आपण त्यामध्ये बेन्झीन रिंग आणि OH ग्रुप अटॅच आहे. बेन्झीन रिंग आणि OH त्याला म्हटलं जातं फिनॉल. फिनॉल आहे आणि या फिनॉलला 4 नंबरला ब्रोमीन अटॅच आहे 1 2 3 4, 4 नंबरला ब्रोमीन अटॅच आहे, त्याला म्हटलं जातं 4 ब्रोमो फिनॉल. 4 नंबरला ब्रोमीन आहे आणि पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते फिनॉलचं होतं. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 4 ब्रोमो फिनॉल. किंवा पॅरा पोझिशन 1 4 पोझिशन जे आहे त्याला पॅरा पोझिशन म्हटलं जातं, त्यामुळे त्या कंपाऊंडचं कॉमन नेम सिस्टीम प्रमाणे नॉमेनक्लेचर होईल पॅरा ब्रोमो फिनॉल असं देखील त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर हे होणार आहे. त्यानंतर आता डाय सबस्टिट्यूटेड झाल्यानंतर पुढचे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे आहे ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. आता ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीनचा अर्थ तुम्हाला लगेच समजलेला असेल. ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीन म्हणजे काय, तर बेन्झीनला 3 सबस्टिट्यूएंट जर अटॅच असतील तर त्या कंपाऊंडला म्हटलं जातं ट्राय सबस्टिट्यूटेड. इथं 1 2 3 3 अटॅचमेंट आहे 1 2 3 1 2 3 1 2 3 3 अटॅचमेंट सर्व ठिकाणी तुम्ही जर बघितलं इथं काय झालेलं आहे 1 2 3 4 म्हणजे हे टेट्रा सबस्टिट्यूटेड झालेलं आहे. इथं आपल्याला 3 सबस्टिट्यूट पाहायला भेटतं 1 2 3, फक्त इथं टेट्रा झालेला आहे, टेट्रा सबस्टिट्यूटेड ते बेन्झीन आहे. तरी आपण ते बघणार आहोत काय नेमकी कशामुळे ते केलेलं आहे. तर ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह जे आहे ते आता आपण पुढे बघणार आहोत. इफ मोर दॅन 2 सबस्टिट्यूएंट आर अटॅच टू द बेन्झीन रिंग, जर 2पेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट बेन्झीन रिंगला जर अटॅच असतील, नंबर आर यूज टू इंडिकेट देअर रिलेटिव्ह पोझिशन, आणि त्यावेळेस काय वापरायचे असतात, नंबर जे आहे ते पोझिशन मेन्शन करण्यासाठी वापरायचे असतात. फॉलोइंग द अल्फाबेटिकल ऑर्डर अँड लोवेस्ट लोकंट रूल, आणि त्याचसोबत दुसरा कोणता रूल तिथं वापरायचा, अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायची जास्त सबस्टिट्यूएंट असेल तर, आणि जो फंक्शनल ग्रुप असेल त्याला कमीत कमी
नंबर देण्याचा रूल जो आहे त्याला म्हटलं जातं लोवेस्ट लोकंट रूल असं म्हटलं जातं. इन सम केसेस कॉमन नेम बेन्झीन डेरिव्हेटिव्ह इज टेकन ॲज अ पॅरेंट कंपाऊंड. आणि काही ठिकाणी जे बेन्झीन आहे त्या बेन्झीनमध्ये पॅरेंट कंपाऊंड आपण याआधी टोल्यून ॲनिलीन असे जे एक्झाम्पल बघितलेले आहे तर पॅरेंट कंपाऊंड देखील आलेले असतात. तर त्यानंतर पॅरेंट कंपाऊंड मानून इतर जे सबस्टिट्यूएंट आहे ते सबस्टिट्यूएंटचं अल्फाबेटिकली ऑर्डरने नाव द्यायचं आहे. तर पहिलं एक्झाम्पल बघूयात आपण. बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगला तीनही सबस्टिट्यूएंट जे आहे ते सारखे आहे, ब्रोमो ब्रोमो ब्रोमो. मग कमीत कमी नंबर आला पाहिजे अशा पद्धतीने नंबरिंग द्यायचं. तर नंबरिंग 1 2 3 4 5 6 असं जर नंबरिंग दिलं तर त्याचा नंबरचा जो सिक्वेन्स आहे तो जास्त येतो. त्याच्यामुळे या पद्धतीने क्लॉकवाईज नंबरिंग दिलं तर आपल्याला इथं नंबरिंग जास्त कमी पाहायला भेटतं. अँटी क्लॉकवाईज जर तुम्ही नंबरिंग केलं तर नंबरिंगचा हा जो सिक्वेन्स आहे तुम्हाला जास्त पाहायला मिळेल. तर 1 नंबर 2 नंबर आणि 4 नंबर 1 2 आणि 4 किती ब्रोमीन अटॅच आहे तर 3 ब्रोमीन अटॅच आहे. त्याला म्हटलं जातं ट्राय ब्रोमो बेन्झीन असं त्या कंपाऊंडचं नाव आहे. ट्राय ब्रोमो बेन्झीन. इथे हे जे नाव आहे ते या इथे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या खाली गेलेले, पण तुम्हाला ते समजलं पाहिजे. वाटलंच मी तुम्हाला ते रिओपन जे आहे ते आपण करून घेऊयात. 1 2 4 ट्राय ब्रोमो बेन्झीन असं त्याचं नॉमेनक्लेचर होईल. त्यानंतर पुढचं जर एक्झाम्पल आपण बघितलं, नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगला 2 NO2 ग्रुप जे आहे ते सारखे अटॅच झालेले आहे आणि एक पॅरेंट कंपाऊंड जो आहे एक सबस्टिट्यूएंट जो आहे तो क्लोरीन तो 1 नंबरला अटॅच झालेला आहे. मग आता आपल्याला कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करायचंय. या ठिकाणी सबस्टिट्यूएंट आलेला आहे क्लोरो आणि नायट्रो. मग क्लोरो आणि नायट्रो पैकी अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येणार आहे क्लोरो. त्याच्यामुळे नंबरिंग आपण क्लोरो पासून स्टार्ट करणार आहोत. 1 2 3 4 नंबरिंग क्लोरो पासून स्टार्ट केलं. क्लॉकवाईज काय केलं कारण क्लॉकवाईज या पद्धतीने नंबरिंगचा सिक्वेन्स जो आहे 1 2 4 हा कमी येतो. अँटी क्लॉकवाईज जर तुम्ही नंबरिंग करून बघितलं तर तो जास्त येईल. म्हणजे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये काही ठिकाणी अँटी क्लॉकवाईज नंबरिंग करावं लागतं, काही ठिकाणी क्लॉकवाईज नंबरिंग करावं लागतं. फक्त रूल काय लक्षात ठेवा, कमीत कमी नंबर इथं आले पाहिजेत. त्या पॉसिबिलिटी घ्यायच्या आणि पॉसिबिलिटीतून कमीत कमी नंबर त्या ठिकाणी आले पाहिजेत. त्या 1 नंबरला क्लोरो ग्रुप अटॅच आहे, 2 नंबरला नायट्रो ग्रुप अटॅच आहे, 4 नंबरला नायट्रो ग्रुप अटॅच आहे. नायट्रो ग्रुपची संख्या 2 आहे त्याच्यामुळे तिथं डाय यूज केलेला आहे आणि हे सर्व बेन्झीनला अटॅच आहे. त्याच्यामुळे पॅरेंट कंपाऊंड बेन्झीन आहे आणि त्यामुळे कंपाऊंडचं जे नॉमेनक्लेचर आहे ते होणार आहे 1 क्लोरो 2 4 डाय नायट्रो बेन्झीन. या पद्धतीचं त्याचं नॉमेनक्लेचर होईल. त्याच्यानंतर पुढचा जो सबस्टिट्यूएंट आहे त्याच्यामध्ये बेन्झीन रिंग जे आहे ही बेन्झीन रिंगला काय काय अटॅच झालंय तर ब्रोमो अटॅच झालाय आणि 2 मिथाइल ग्रुप अटॅच झालेले. याआधी आपण बघितलेलं आहे का याला मिथाइल ग्रुप जे आहे ते 2 मिथाइल ग्रुप अटॅच झाल्यामुळे त्याचं जे नॉमेनक्लेचर आहे ते आता आपण या पद्धतीने करणार आहोत. तर याला यामध्ये 2 मिथाइल ग्रुप अटॅच झाल्यामुळे मिथाइल आणि ब्रोमीन असे हे जे ग्रुप आहे तर ते अटॅच झाल्यामुळे आपण नंबरिंग जे आहे ते मिथाइल ग्रुप पासून करणार आहोत. 1 2 3 4. आता तुम्ही याचं नॉमेनक्लेचर करत असताना ब्रोमीन जर आहे अल्फाबेटिकली मिथाइल आणि ब्रोमीन तसं जर आपण बघितलं तर अल्फाबेटिकली ब्रोमीन जो आहे त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे होता, पण बुकमध्ये आता हे तसं दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीने घेणार आहोत. पण त्याला जर कमीत कमी नंबर देऊन ते पण तुम्ही होमवर्कमध्ये नॉमेनक्लेचर करू शकता. ब्रोमीन अल्फाबेटिकली कमी घ्या आणि त्यानंतर मिथाइलला नंबरिंग करून पहा 1 2 3 4 5 6 असं नंबरिंग करून त्याचंही नॉमेनक्लेचर जे आहे ते तुम्ही करू शकता. 1 ब्रोमो 2 3 डायमिथाइल बेन्झीन असं त्याचं नॉमेनक्लेचर होईल. तेही तुम्ही ट्राय करून बघू शकता. परंतु आता बुकमध्ये जसं दिलंय त्या पद्धतीने आपण मी इथं घेण्याचा प्रयत्न करतोय. तर 1 नंबर इथे दिलेला आहे, 2 नंबर या मिथाइल ग्रुपला दिलेला आहे, 3 4 आणि त्या पद्धतीचं जर नॉमेनक्लेचर जर बघितलं का 4 नंबरला ब्रोमो ग्रुप अटॅच झालेला आहे. का बरं तर ब्रोमो पहिला काय घेतला अल्फाबेटिकली तो फर्स्ट आलेला आहे. आता त्यांनी काय रूल्स वापरले असतील त्याचं आपण लॉजिक जे आहे ते इथं घेऊ शकतो. अल्फाबेटिकली ब्रोमो त्यांनी फर्स्ट घेतलेला आहे, परंतु नंबरिंग करत असताना काय केलेलं आहे तर हे 2 सबस्टिट्यूएंट आहे यांना कमीत कमी नंबर येण्याकरिता त्यांनी नंबरिंग या ठिकाणावरून स्टार्ट केलेला असेल असं त्याच्यामध्ये लॉजिक शक्यतो वापरलं असेल. रूल जो आहे तो त्या ठिकाणी वापरला असेल का मिथाइल ग्रुप जे आहे 2 मिथाइल ग्रुप त्याला कमीत कमी नंबर येण्याकरिता दोन्ही मिथाइल ग्रुप सारखे आहे तर त्याला कमीत कमी नंबर येण्याकरिता या मिथाइल ग्रुप पासून नंबरिंग हे स्टार्ट केलेलं असेल 1 2 आणि त्यामुळे ब्रोमीन पासून त्यांनी नंबरिंग जे आहे ते स्टार्ट केलेलं नसेल. परंतु अल्फाबेटिकली ब्रोमीन फर्स्ट घेतलेला आहे. ब्रोमीन 4 नंबरला आलेला आहे
1-2 नंबरला कोण आलेला आहे, 1-2 नंबरला 2 मिथाइल ग्रुप अटॅच झालेले आहे, त्यामुळे त्याला म्हटलं जातं डायमिथाइल. बेन्झीनला अटॅच झालेले आहे, त्यामुळे ते झालं 4 ब्रोमो 1-2 डायमिथाइल बेन्झीन. त्यानंतर पुढचं नॉमेनक्लेचर आपल्याला पाहायचे. नेक्स्ट नॉमेनक्लेचर जे आहे तर यामध्ये सबस्टिट्यूएंट पाहून घ्या, नायट्रो, क्लोरो आणि मिथाइल. तर अल्फाबेटिकली आता इथे तीनही सेपरेट आलेले. क्लोरीन हा अल्फाबेटिकली फर्स्ट येणार आहे, क्लोरो, त्यानंतर मिथाइल आणि त्यानंतर नायट्रो येणार आहे अल्फाबेटिकली. त्यामुळे नंबरिंग स्टार्ट करत असताना काय केलेलं आहे, नंबरिंग परत इथे मिथाइल ग्रुप पासून स्टार्ट केलेले 1, त्यानंतर क्लोरीनला नंबर दिलाय 2, 3 आणि नायट्रोला नंबर दिलाय 4, इथं 5 आणि 6. तर अल्फाबेटिकली घेताना पहिला कोण घेतलाय, क्लोरो घेतलेला आहे. 2 क्लोरो अल्फाबेटिकली घेतलाय, त्याला नंबरिंग दिलाय. 2 नंबरला क्लोरो आहे, 1 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, 1 नंबरला मिथाइल आणि 4 नंबरला 1, 2, 3, 4 नंबरला नायट्रो ग्रुप आहे, बेन्झीन आहे. त्यामुळे त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होईल 2 क्लोरो 1 मिथाइल 4 नायट्रो बेन्झीन. आता तुम्ही काय करायचं, हेच नॉमेनक्लेचर घ्यायचे, हे जे नावं दिलेले आहे हे नावं घ्यायचे आणि त्याच्यावरून नोटबुकमध्ये स्ट्रक्चर ड्रॉ करून पाहायचं. म्हणजे 4 ब्रोमो 1-2 डायमिथाइल बेन्झीन किंवा पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. मग तुम्ही काय करायचं, होमवर्कच्या नोटबुकमध्ये हाच होमवर्क घ्या. तर हे नावं लिहायचे 2 क्लोरो 4 नायट्रो फिनॉल. मग आता काय करायचं, फिनॉल पहिलं ड्रॉ करून घ्यायचं. हे पॅरेंट कंपाऊंड आहे, पॅरेंट कंपाऊंड फिनॉल. फिनॉल म्हणजे काय, बेन्झीन रिंग अटॅच करायची, त्याला OH ग्रुप अटॅच करायचं, फिनॉल. फिनॉल अटॅच झाल्यानंतर त्या फिनॉल पासून नंबरिंग द्यायचं 1, 2, 3, 4, 5, 6 असं नंबरिंग द्यायचं त्या बेन्झीन रिंगला. आणि मग 2 नंबरला कोणता ग्रुप अटॅच करायचा, क्लोरो म्हणजे Cl. आणि 4 नंबरला कोणता ग्रुप अटॅच करायचा, नायट्रो ग्रुप अटॅच करून पाहायचा. आणि मग ती स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करून करता येते का नाही तुम्हाला, तो होमवर्क जो आहे हे स्ट्रक्चर घ्या. हे स्ट्रक्चर प्रॅक्टिस करण्याकरिता तुम्हाला मी फक्त होमवर्क दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करता आली का ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स तुमचा फक्त वाढवण्याकरिता आपण तो होमवर्क तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं जर एक्झाम्पल घेतलं तुम्ही, या एक्झाम्पलमध्ये परत नाव लिहायचं. कोणतं नाव घ्यायचं, ट्रायब्रोमो ॲनिलीन. यातलं पॅरेंट कंपाऊंड कोणतं आहे, ॲनिलीन. ॲनिलीनचं स्ट्रक्चर कोणतं, बेन्झीन रिंग आणि NH2 ग्रुप पहिला ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर नंबरिंग द्यायचं, ॲनिलीन पासून नंबरिंग येईल याला 1, 2, 3, 4, 5, 6 असं बेन्झीन रिंगला नंबरिंग देऊन घ्यायचं. नंबरिंग दिल्यानंतर त्याचं 2 नंबर 4 नंबर आणि 6 नंबर पाहायचा. मग 2 नंबर इथे आहे, 4 नंबर इथे आहे, 6 नंबर इथे आहे. आणि त्याला किती ब्रोमीन अटॅच करायचे आहे, 3 ब्रोमीन. मग 2 नंबरला 1 ब्रोमीन, 4 नंबरला 1 ब्रोमीन आणि 6 नंबरला 1 ब्रोमीन अटॅच करा. तुम्हाला स्ट्रक्चर जे पाहायला मिळेल 2, 4, 6 ट्रायब्रोमो ॲनिलीन हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल जे आहे तेही आपण नॉमेनक्लेचरच्या टर्ममध्ये घेऊयात. ॲनिसोल काय करायचं, बेन्झीन रिंग आणि OCH3 ग्रुप ड्रॉ करायचा. बेन्झीन रिंग आणि OCH3 ग्रुप त्याला म्हटलं जातं ॲनिलीन कोणतं होतं, बेन्झीन रिंग आणि NH2 ग्रुप. आणि टोल्यून जे आहे बेन्झीन रिंग आणि CH3 ग्रुप जर असेल तर त्याला टोल्यून म्हटलं जातं. ते इथं तुम्ही आता ॲनिसोल या ठिकाणी पॅरेंट कंपाऊंड केलेलं आहे, बेन्झीन रिंग आणि OCH3 ग्रुप. आणि त्यानंतर सबस्टिट्यूएंट कोणते आहे, 2 नंबरला क्लोरो आहे, 4 नंबरला मिथाइल सबस्टिट्यूएंट आहे. 2 नंबरला क्लोरो दिलेला आहे. नंबरिंग तुम्ही या ठिकाणी जरी क्लोरो घेतला तरी देखील चालेल, इथे घेतला तरी चालेल, इथे घेतला तरी चालेल. 1 हा इथं 1 होईल, हा इथे 2, 3, 4 तरी 4 नंबरला मिथाइल ग्रुप येईल. तुम्ही या ठिकाणी नंबरिंग केलं असं अँटी क्लॉकवाईज तर क्लोरो इकडे येईल. म्हणजे ही पोझिशन चालेल क्लोरीनला आणि ही पण सुद्धा पोझिशन जी आहे क्लोरीनला चालेल, दोन्ही डिफरन्स. तर त्या कंपाऊंडला म्हटलं जातं 2 क्लोरो 4 मिथाइल ॲनिसोल. या पद्धतीचं त्याचं जे नॉमेनक्लेचर होते. त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे, पुढचा जो चार्ट आहे तो आता आपण बघणार आहोत. आयसोमेरिझम. 2 or more कंपाऊंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर त्याला म्हटलं जातं आयसोमेरिझम पूर्ण फिनॉमिनॉनला. सो आयसोमेरिझम मीन्स व्हॉट, आयसोमेरिझम मीन्स 2 or more कंपाऊंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड असतील, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असेल तर त्याला म्हटलं जातं आयसोमेरिझम. पुढे आपण डेफिनेशन बघणार आहोत. आयसोमेरिझमचे 2 टाईप पडतात. पहिलं आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा असणार आहे स्टेरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय, 2 or more कंपाऊंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याच्यामधलं स्ट्रक्चर जे आहे ते कसं असणार आहे, हे डिफरंट असणार आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युलेमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याचा कसा असणार आहे, डिफरंट असणार आहे. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये 2 or more कंपाऊंड विथ सेम
स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो, परंतु स्पेशल अरेंजमेंट जे आहे ती डिफरंट असणार आहे. स्पेशल म्हणजे अवकाशातील जे अरेंजमेंट जे आपण इमॅजिन करतो ती डिफरंट असते. सो 2 or more कंपाऊंड विथ द सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखा असतो, परंतु त्यांची जी स्पेशल अरेंजमेंट आहे ती वेगवेगळी असते. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे परत जे टाईप आहे ते आता आपण बघणार आहोत. त्यापूर्वी स्टेरिओ आयसोमेरिझमचे 2 टाईप असतात, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि पुढचा असणार आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. हे 12वीला तुम्हाला पाहायचे आहे. आणि 11वीला आता जे आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे चे 4 टाईप पडतात. त्यातला पहिला असणार आहे चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम मध्ये काय होणार आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु त्यांच्यामध्ये कशामध्ये बदल असणार आहे, त्यांचं कार्बन स्केलेटन जे आहे, कार्बनचा सांगाडा त्याच्यामध्ये बदल असणार आहे, डिफरंट कार्बन स्केलेटन. पुढचा जो टाईप असणार आहे पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम मध्ये परत कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पोझिशन ऑफ द सेम फंक्शनल ग्रुप ऑन द सेम स्केलेटन. एकाच कार्बनच्या स्केलेटन वरती फंक्शनल ग्रुपची जी पोझिशन आहे ती वेगवेगळी आपल्याला पाहायला भेटते पोझिशन आयसोमेरिझम मध्ये. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम मध्ये काय होतं, फंक्शनल ग्रुप आर डिफरंट. कार्बन 2 or more कंपाऊंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु फंक्शनल ग्रुप जे आहे ते डिफरंट असतात. मेटॅमेरिझम म्हणजे काय, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, परंतु अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ कार्बन ॲटम ऑन आयदर साइड ऑफ अ फंक्शनल ग्रुप. जो फंक्शनल ग्रुप असतो तर फंक्शनल ग्रुपच्या दोन्ही बाजूला कार्बनचे जे ॲटम्स असतात काही ठिकाणी वेगवेगळे पाहायला मिळतात, डिफरंट पाहायला भेटतात, परंतु मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, त्याला म्हटलं जातं मेटॅमेरिझम. आणि शेवटचं जे स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा जो टाईप असणार आहे त्याला म्हटलं जातं टॉटोमेरिझम. तर टॉटोमेरिझम म्हणजे काय, तर टॉटोमेरिझम म्हणजे कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट रॅपिडली इंटरकन्व्हर्टिंग द स्ट्रक्चरल आयसोमर. त्याचे जे स्ट्रक्चर जे आहे ते एकमेकांमध्ये सारखे बदलत असतात, अशा टाईपच्या आयसोमेरिझमला म्हटलं जातं टॉटोमेरिझम. या पद्धतीने आपण पूर्ण टाईप जे आहे आयसोमेरिझमचे 2 टाईप, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्टेरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे परत 4 टाईप पडतात, चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम, टॉटोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझमचे 2 टाईप तुम्हाला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम ही 12वीला पाहायचे आहे. तर बाकीचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.